केंद्राबाहेर बोगस मतदाराला चोप देण्यात आल्याच्या घटनेने आता मोठं राजकीय वलय निर्माण केलं आहे। काही नागरिकांनी पकडलेल्या बोगस मतदाराला मारहाण सुरू असताना आमदार संजय गायकवाड यांचे पुत्र कुणाल गायकवाड घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी त्या तरुणाला ताब्यातून मुक्त केलं। या प्रकरणानंतर विरोधकांनी पोलिसांच्या तावडीतून बोगस मतदाराला पळवून लावल्याचा गंभीर आरोप गायकवाड पितापुत्रांवर केला होता। या संपूर्ण प्रकरणात आता आमदार संजय गायकवाड यांनी स्वतः पुढे येत स्पष्टीकरण दिलं आहे। गायकवाड म्हणाले, ही माझी बदनामी करण्याचा प्रयत्न आहे। कुणाला मार खाताना वाचवू नये का? आम्ही फक्त मारहाण थांबवली, हा राजकीय रंग देण्याचा प्रयत्न आहे। आरोप प्रत्यारोपांच्या पार्श्वभूमीवर हे प्रकरण आता अधिकच संवेदनशील बनलं असून मतदानाच्या दिवशी घडलेल्या या घटनेकडे जिल्ह्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष केंद्रित झाले आहे। बघा, काल बुलढाण्यामध्ये जे दाखवलं गेलं आणि आमच्या बुलढाण्याला बदनाम करायचा प्रयत्न का झाला। मला एक सांगा की आता बुलढाणा शहरामध्ये अनेक मतदारांचे नावं हे त्या प्रभागामध्ये होते आणि तिथे गेले की सांगायचे की तुमचं दुसऱ्या प्रभागात नाव आहे, तिकडे गेले की तिसरं ठिकाण नाव आहे। मी पण माझी पत्नी आम्ही गेलो पहिल्या बूथमध्ये, मग आम्हाला कळलं की तुमचं दुसऱ्या बूथमध्ये नाव आहे। हा सगळा जो निवडणूक मतदार यादीमध्ये घोळ होता, याच्यामुळे काल जो मुलगा तिथे आला होता तो त्याचं नाव दुसरीकडे होतं, पण त्याला कोणी सांगितलं तो या मतदार यादीमध्ये नाव आहे। तो काळ काढून तिथे काही करायच्या आतच त्याला इतकं मारलं। त्या मुलाला जर आतमध्ये गेल्यानंतर त्याला बोगस मतदान करताना पकडलं असतं की हे तुझं आधार कार्ड हे बोगस आहे किंवा तुझं इथं नाव नाहीये, तर ती गोष्ट वेगळी होती आणि इतरांना त्याला मारायचा काय अधिकार आहे। आता त्या ठिकाणी त्याला इतकं मारत होते आणि तेवढ्यामध्ये माझा मुलगा गेला, तो बिचारा घाबरून त्याला चिपकलं की मला वाचवा म्हणून, आणि आणखी त्याला कोणी मार पडले म्हणून त्याने म्हटलं तू इथून जा। काय चुकलं त्याचं? कोणाला मार खाताना काय कोणाच्या मदत पडून सोडवू नये, वाचवू नये, याचा अर्थ काय तो आमचा मुलगा दोषी त्याच्यामध्ये? यांना त्याला मारायचा अधिकार काय आहे? त्याला आतमध्ये जर तो बोगस असता अधिकाऱ्यांना सांगायचं असतं हे तुझं ओळखपत्र बोगस आहे, तुझं नाव वेगळं, चेहरा वेगळा आहे आणि त्यांनी पुलिसात ताब्यात द्यायचं असतं, असं असतं तर। पण एवढा बोंबाटा त्या ठिकाणी केला गेला आणि दिवसभर एसपी डीवायएसपी बाहेरच्या तालुक्यातले पोलीस, अरे हे आमचं बुलढाण्याचं सुशिक्षित शहर आहे, सगळे आमचा सुशिक्षित मार्ग मतदार घाबरत होता की एवढा पोलिसांचा तापा कशाला? निवडणुकीमध्ये छोटी मोठी नोकझोक होत असते, हे काही बिहार थोडी आहे काय? आम्ही काय पहिली निवडणूक थोडी जिंकतो की याच्या आधी कधी असं घडलंय म्हणून। पण माया बीजेपीचा जो उमेदवार होता उपरा उमेदवार, यांनी इतका त्या सीएमओ ऑफिसला फोन करून त्रास दिला की आमचं बुलढाणा बिहार चालू आहे, अमुक चालू आहे, त्याला माहिती आहे त्याचं डिपॉझिट जाणार आहे म्हणून, आणि म्हणून त्याचा तळफाट चालू होता आणि सीएमओ ऑफिस त्याला बळी पडत होतं आणि सारखं पोलिसांना पळवायचं। पण या जी दहशत बुलढाण्यामध्ये पोलिसांची लोकांनी पाहिली, बुलढाणेकरांनी पाहिली, हे बुलढाणेकरांना काही पटलेलं नाहीये, आम्हालाही पटलेलं नाही। मी एसपीला बोललो हे काही तुमचं बरोबर नाही म्हणून। अशा पद्धतीनं दहशत पोलिसांची निर्माण करणं आणि सगळीकडे व्यवस्थित चाललं होतं। जर समजा काही बोगस चाललं तर तिथे आमचे एजंट होते पकडणारे, सगळ्या पक्षाचे अधिकारी होते, ही पद्धत नाहीये।